नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल आपला महाराष्ट्र न्यूज. तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर चला जाणून घेऊया. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि जरांगे म्हणाले की यातील मास्टर माइंड कोणीतरी कांचन नावाचा माणूस आहे. कांचन साळवी असं या माणसाचं त्यांनी नाव घेतले. यावर आरोप केले की आज जरांगेच्या हत्येतील मास्टर माइंड आणि त्याचा व्हिडिओ एक समोर आलाय, ज्यामध्ये आता त्यांनी या सगळ्या घटना आणि आरोपाबद्दलच त्याचं सविस्तर मत सांगितलं आहे. यात त्यांनी असं सांगितलं की तो एक दलित समाजातून येणारा साधारण परिस्थितीतला युवक आहे आणि त्याला या सगळ्या प्रकाराशी काहीही घेणं देणं नाहीये. त्याच्या मते धनंजय मुंडे यांच्याशी तो विविध समाजकार्यासाठी बऱ्याच दिवसापासून भेटत राहिला होता. आता या दोन आरोपींनी त्याचं नाव घेतलं, म्हणजे कोण, खुने आणि दादा गरुड. याच्यापैकी तो दादा गरुड या माणसाला ओळखतही नाही असं तो बोललाय. याच्यापैकी जो अमोल खुने आहे तो मात्र त्यांच्या मित्रांचा नातेवाईक आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते असं सुद्धा म्हणाले की खुने याच्यासोबत ज्यावेळेस आम्ही दादा गरुड याला तिथे पाहिलं त्यावेळेस आम्ही शॉक झालो, कारण की दादा गरुड हा मनोज जरांगे या पाटील यांच्या गटातील जवळचा माणूस आहे आणि हा धनंजय मुंडे यांच्या जवळ कसं काय आला, म्हणून त्यांना पालही चुकचुकली. पण त्यांना असं वाटलं की हे काहीतरी मोठं षडयंत्र आहे, पण त्यांनी याच्या विरुद्ध त्यावेळेस आवाज काही उचलला नाही. त्यावेळेस ते याच्याबद्दल काही बोलले नाही, पण त्यांना अंदाज होताच की हे धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे असं स्पष्टीकरण कांचन साळवे यांनी दिले. कांचन साळवे हे धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत तसे बरेचसे फोटो सुद्धा होते. अशा बातम्या तुम्ही काही दिवसापासून बघत असाल. कांचन साळवे यांनी त्या ज्या कटाची भेट घेतली होती असं जे काही गरुड यांचा एका व्हायरल व्हिडिओमध्ये ते म्हणतात की परळीच्या गेस्ट हाऊसमध्ये 20 मिनिटं म्हणे कांचन साळवे आणि धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना मारण्याच्या कटाविषयी चर्चा केली, असं सुद्धा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कटाच्या संभाषणामध्ये काय होतं तर त्याबद्दल कांचन साळवे असं म्हणाले की ते आमची एक रेग्युलर भेट होती, त्या भेटीचा असा अनर्थ घेतला जाईल असं त्यांना वाटत नव्हतं. त्याच्यामुळे या एकंदर कटाच्या राजकारणामध्ये एक नवीन वळण आहे याच्यामुळे आलंय. काल जसं की तुम्हाला माहिती आहे दादा गरुड याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना मॅनेज होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी चक्क 20 कोटीची ऑफर दिली होती असं ते या व्हिडिओमध्ये म्हणतात. आता ही 20 कोटीची ऑफर धनंजय देशमुख यांच्याकडे आल्यानंतर सुरेश धस यांचंही नाव त्यात आलं. सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांना बोलवून घेतलं, कारण की गरुड हा सुरेश धस यांच्याकडे गेला होता सांगायला की अशा एक ऑफर देण्यात येते. सुरेश धस असंही म्हणले की आपण याच्यावर राजकारण करू, त्यांना अडचणीत आणू, पण धनंजय देशमुख म्हणाले की हे त्यांच्या तत्वात बसत नाही, म्हणून हे सगळं प्रकरण मागे पडलं होतं. आता हे जे खुने आहेत आणि गरुड आहेत, गरुड यांची अजून माहिती माध्यमांमध्ये आलेली नाहीये, पण खुने यांची माहिती आली आहे की ते गेवराई, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका छोट्याशा गावचे आहेत. त्यांची परिस्थिती घरची साधारण आहे. जरांगे यांनी खूप आधी शिवबा संघटना चालू केली होती, तेव्हापासूनचे खुने हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बायकोच्या मते त्यांना दारू पिण्याचा एक सवय होती आणि त्या सवयीच्या आहारी जाऊन जवळजवळ 1-1.5 महिना त्यांना फसवण्यात आलं, त्यांचं सॉर्ट ऑफ ब्रेन वॉशिंग करण्यात आलं, असं सुद्धा एक गंभीर आरोप खुने यांच्या बायकोने सुद्धा केलेले आहेत. ही जी धनंजय देशमुख यांना 20 कोटीची ऑफर होती, तशीच एक ऑफर 25 कोटीची गंगाधर काळकुटे यांना सुद्धा होती, असं गंगाधर काळकुटे म्हणाले, जे जरांगे यांच्या जवळचे कार्यकर्ते आहे, लोकसभेमध्ये मॅनेज होण्यासाठी. एकंदरच काय, या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूनी स्पष्टीकरणे येत आहेत. मात्र यात एक गोष्ट फिक्स आहे, एक गोष्ट ठरलेली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे यांचं डॅमेज होणं. गंगाधर काळकुटे यांनी केलेल्या आरोपामध्ये धनंजय मुंडे यांचा एक कार्यकर्ता त्यांना परळी ते धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमध्ये बोलावतो आणि तिथे आम्ही तुला मारून टाकू किंवा तुझं काहीतरी करू, संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता, अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत. त्याच्यामुळे यातील काय सत्य आहे हे माहीत नाहीये, पण धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला यामुळे जबर धक्का बसतोय. जसं मी काल पण तुम्हाला सांगितलं की महायुतीतील कुठल्याच नेत्याने आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या समर्थनात, यांच्या बाजूने अजून कुठलाही स्टँड घेतलेला नाहीये. त्यांच्या भगिनी पंकजताई मुंडे हा सुद्धा त्यांच्या बाजूने बोललेलं नाहीत आहेत. याचं गंभीर आणि मोठं राजकारणाचं स्वरूप जर तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये अजून एक मोठा डाव आहे, ते म्हणजे धनंजय मुंडेची फक्त प्रतिमाच मलिन होत नाहीये, तर त्यांची जी काही राजकीय वचक आहे त्यालाच खिंडार पाडण्याचं मोठं काम होतंय. आणि एकंदरच बीड जिल्ह्यातनं राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी करण्यासाठी सुद्धा प्लॅन होतोय, अशा सुद्धा चर्चांना आता उधाण आलंय. याचं अजून एक उदाहरण म्हणजे परळी सुद्धा आता धनंजय मुंडे यांच्या हातातनं निघून चालली आहे. कसं तर शरद पवार यांनी, राष्ट्रवादी शरद पवार गटाने दीपक देशमुख हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते. मागच्या 20 वर्षापासून ते मुंडे घराण्याच्या जवळचे मानले जात होते. परळीचे ते माजी नगराध्यक्ष होते आणि असा माणूस ऐन स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात गेलाय. याचं कारण काय, तर अशा बातम्या आल्या की वाल्मिक कराड यांनी बरेचसे काम हे दीपक देशमुख यांना देऊनच दिले नाही आणि या त्रासाला कंटाळून दीपक देशमुख यांनी धनंजय मुंडेंना राम ठोकून, अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला राम ठोकून ते शरद पवार
यांच्या राष्ट्रवादीला गेले. कारण अर्थातच महायुतीतून तर त्यांना संधी मिळणार नसती, म्हणून त्यांनी महाविकास आघाडीच्या का पक्षाकडे जायचं म्हणून राष्ट्रवादीची वाट धरली आणि खूप मोठं नुकसान या ठिकाणी जवळजवळ परळी नगर परिषदच धनंजय मुंडे यांच्या हातातून निसटली की काय अशा सुद्धा काल बातम्या येऊ लागल्या. बीडमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की बीडमध्ये जास्त ताकद ही भाजपा आणि राष्ट्रवादी याच दोनच गटाची आहे. त्यात सुद्धा संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे खासदार आमदार एकच राष्ट्रवादीचे आहेत, बाकी सगळी फळी बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आहे. यात जर अजित पवार यांचं नुकसान झालंय तर याच्यामध्ये 2 पक्षांना स्कोप राहतो. त्यातील एक पक्ष म्हणजे भाजपा, दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. पण जसं स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा फार प्रभाव नव्हता आणि महायुतीकडे स्थानिक निवडणुकीची जास्त ओढ सध्या आपल्याला बघायला मिळते, त्याच्यामुळे जर का अजित पवार गटाला धनंजय मुंडे यांच्यामुळे नुकसान झालं तर ती स्पेस भरून काढण्याची जी काही स्कोप आहे तो पंकजाताई मुंडे आणि भाजपा यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे एका पद्धतीने या सगळ्या प्रकरणातून अजित पवार यांना डॅमेज करून त्याचा फायदा भाजपाला होणार हे मात्र निश्चित. पण नेमकं मनोज जरांगे यांच्या गटातील जे आरोपी होते ते स्वतःहून कबुली द्यायला जरांगे यांच्याकडे का गेले, पोलिसांनी यांच्या तपासात पुढे काय केलं, तक्रारीमध्ये कांचन साळवीकर, धनंजय मुंडे यांचं नाव का नाहीये, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून आपल्याला मिळाली नाही. निवडणुकीच्या तोंडावर या तपासात पुढे काय काय होतं त्यातले निष्कर्ष खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर टाकत राहू. त्यासाठी तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आमच्या अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.